स्वतः मंत्री थांबून त्या प्रेशरमध्ये दाखल केलेला आहे। तर माझा तो संबंधित कार्यकर्ता तिथे गुन्हा दाखल करायला गेला, पोलिसांनी गुन्हा घेतला नाही, मी फिर्याद दाखल करून घेतली नाही। आणि मग आता मी सकाळी मला माहित पडलं म्हणून मी जातो, आता पोलीस का गुन्हा त्याचा दाखल करून घेत नाहीये, तरी मी जातोय पोलिसांना विचारतोय। जे काल जे तिथे झालं त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे, उपलब्ध आहे। तुम्ही पण बहुतेक माझ्या माहितीनुसार सगळे मीडिया पण तिथे होतं आणि त्याच्यासमोर किरकोळ हाणामारी झाली, तिला महाराष्ट्रासमोर अशा हाणामारी पण नाही झालेली आहे। तुमच्या सगळ्या रेकॉर्डिंग मध्ये दिसतंय हाणामारी पण झालेली आहे, त्याची रेकॉर्डिंग आज सीसीटीव्हीचे किंवा तुमचे फुटेज आहे। असं वातावरण बनवलं गेलं की खूप काही झालं, खूप काही झालं, पण झालं दोन लोकांमध्ये। जो एक बुधवार तासोन तास थांबतोय, त्याला प्रश्न विचारायला गेला तर तो अर्धाड वृत्तीचा व्यक्ती जळगावचा रहिवासी आहे, जळगावच्या मतदार यादीत नाव आहे, जळगावमध्ये एक निवडणूक त्यांनी लढलेली आहे। तो इथे येतो आणि 3-3 तास बुथवर थांबतो, त्याला पोलीस अटकत नाही, त्याला तिथला प्रेसिडिंग ऑफिसर अटकत नाही आणि त्या उमेदवाराने विचारल्यावर तो त्याला मारहाण करतो। तिथून आम्ही मतदान करून मी जात असताना, हे मतदान करून जात असताना म्हणजे मी आणि माझी फॅमिली मतदान करायला गेली असताना, कारण माझं मुक्ताईनगरच्या यादीत नाव आहे, माझ्या माहितीनुसार ज्या मंत्री महोदय फिरवतात सगळ्या प्रोटोकॉल घेऊन, आदर्श आचारसंहितेमध्ये कोणताच प्रोटोकॉल घेऊन मंत्र्यांना फिरता येत नाही। मंत्री म्हणजे केंद्राचा मंत्री त्या गावाच्या मतांवर त्याच्या प्रोटोकॉलचा किंवा त्या मंत्रिपदाचा प्रभाव पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, म्हणजे आचारसंहिता भंगच आहे। ते मंत्री कोण होतं काल फिरताना? ताई होते आमच्या, रक्षाताई। गावामध्ये किंवा 100 चक्रा त्यांनी त्याचा प्रोटोकॉल घेऊन मारला असेल, त्याचा एस्कॉर्टिंग घेऊन मारला असेल आणि अशा पद्धतीने काल जे प्रकार झाला, तिथे काल मी मतदान करून जात असताना मला तिथे समोर भानगड दिसली, तर मी लोकप्रतिनिधी आहे, दोन लोकांची हुज्जत चालली दिसल्यावर मी लोकप्रतिनिधी थांबलो आणि जेव्हा मी थांबलो तेव्हा आपल्याही मीडियाचे सगळे कॅमेरे, तिसरा डोळा महाराष्ट्राला जे सगळं दर्शवतो तो पण तिथे होता माझ्या माहिती। मी जाऊन तिथे भानगड मोडली, पोलीस होते, पत्रकार होते, पब्लिक होती, भानगड मोडली, दोघांना वेगळं केलं, मी निघालो। पण लगेच तिथे राजकारणाचे डाव सुरू झाले, त्या व्यक्तीला घेऊन त्याचे मत नसतं, त्याची इच्छा नसतानाही तर जबरदस्ती नेऊन गुन्हा दाखल केला। ठीक आहे, गुन्हा दाखल केला, कायदेशीर प्रोसेस चांगलं झालं, पण मग समोरच्या ज्या दोन लोकांचं भांडण झालं, दुसऱ्याचंही म्हणणं ऐकून त्याची फिर्याद दाखल करणं क्रमप्राप्त होती आणि नंतर न्यायालयाने चौकशी करून काय न्यायालयामध्ये त्याच्यावर जे व्हायचं ते झालं असतं मान्य न्यायालयामध्ये। पण आज तसा प्रकार झाला नाही। काल तिथे 200-400-500 बेकायदा जमाव पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन स्वतः मंत्री महोदय जाऊन बसल्या आणि एक वेगळा पद्धत दबाव आणला आणि दबाव आणून तो तसे गुन्हे दाखल केले। हे करण्याची एखाद्या मंत्र्याला पोलीस स्टेशनला जाण्याची काय गरज आहे मला समजत नाही आहे। वारंवार पोलीस स्टेशनला जायचं, पोलिसांवर दबाव आणायचा, लोकांमध्ये वातावरण तयार करायचं। केंद्राचे मंत्री आपण, पण ते मंत्रिपदाची थोडंसंही गरिमा राखण्याचे प्रयत्न जर लोक करणार, कोणी समर्थ करणार नसेल तर हरकत नाही, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आज फिर्याद दाखल करू आणि माननीय कोर्टामध्ये दाद मागू। आणि मी आता खडसे साहेबांची एक बाईट पाहिली की बाबा निवडणूक आचारसंहिता भंग झाली, तर तुम्ही किती आचारसंहिता भंग केली? तुम्ही मुक्ताईनगरचे मतदार नसताना मंत्री मुक्ताईनगरच्या त्या 100 मीटरच्या आत का फिरत होते? 100 मीटरमध्ये त्या आदर्श इंग्लिश मीडियमच्या समोर तुम्ही बाईट कशी काय देत होते? तुम्ही त्या बूथमध्ये कसे घुसले? तुम्हाला बूथमध्ये तुम्ही मतदार असला तर बूथमध्ये जाऊ शकता, तुम्ही मतदार प्रतिनिधी असला जाऊ शकता, तुम्ही स्वतः उमेदवार असला तर एखाद 2 चक्कर मारू शकता। आदर्श आचारसंहिता लोक आहे तर तुम्ही तिथे ती पार पाडली पाहिजे मला असं वाटतं। आणि ते जर पार पाडत नाहीये तर तुम्हीच या गावामध्ये दंगली धोपे करण्याची मनसुबा घेऊन या गावामध्ये फिरताय, तुम्हीच गुंडगिरी करताय, तुम्हीच हिस्ट्री हिटर आहे असं मला वाटतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।